आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषण करावे आणि अध्यक्ष भाषण झाल्यानंतरच लागलीच या बक्षीस वितरणाला समारंभाला सुरुवात होईल. माननीय प्राध्यापक जी विलासजी रोडे सर. सर्वप्रथम मी आपल्या महामानवांना विनम्रपणे अभिवादन करतो. परळी भीम जयंती महोत्सव व नालंदा फाउंडेशन बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा 10वी आणि 12वी या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आपण सत्कार ठेवलेला आहे आणि या प्रसंगी आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून येणार होते ते रवींद्र चौधरी साहेब, परंतु त्यांची अचानक बदली झाल्यामुळे ते मुंबईला गेले. त्यांच्या जागी मग प्राध्यापक राम गायकवाड सर हे आले. त्यानंतर दुसरे आमचे वक्ते आहेत प्राध्यापक दासू वाघमारे सर आणि तिसरे मार्गदर्शक प्राध्यापक प्रदीप रोडे. या ठिकाणी माननीय प्रदीप रोडे सरांनी आपल्याला अतिशय विस्तृत असं करिअरबद्दल गायडन्स केलेला आहे. त्या गायडन्स नुसार तुम्हाला त्याचा बराच फायदा होईल, तो आपण फायदा करून घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो. खरं तर आपण गेल्या अनेक वर्षापासून 10वी आणि 12वी मध्ये जे मेरिटचे विद्यार्थी असतात त्यांचा सत्कार करतो, परंतु हा सत्कार हा लिमिटेड भीमनगरपुरता होत असतो. पण यावर्षी मात्र आपण हा सत्कार पूर्ण परळीसाठी आयोजित केला होता आणि या संदर्भात आपण अनेक ठिकाणी बातम्या दिल्या, व्हॉट्सअपवर सर्व पोस्ट सोडल्या, परंतु कुठेतरी एक खेद असा वाटतो की जे विद्यार्थी चांगले गुण घेऊन घेतले त्यांचे पालक आणि ते विद्यार्थी हे दोघे कुठेतरी नैराश्यात आहेत असं वाटते. कारण एवढ्या मोठ्या परळी शहरामध्ये हजारो विद्यार्थी आहेत ज्याचं मेरिट चांगलं आहे, तरीही ते या ठिकाणी यायला तयार नाहीत. त्यातल्या त्यात अनेक विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपद्वारे आमच्याकडे त्यांचे मार्क्स मेमो पाठवले आणि आम्हाला सांगितलं की आम्हाला सत्काराला यायचंय. आम्ही सांगितलं होतं की 10वी मध्ये ज्यांना मिनिमम 75% आहेत असे विद्यार्थी आणि 12वीला ज्यांना मिनिमम 65% आहेत असे विद्यार्थी या ठिकाणी सत्काराला पात्र ठरतील. असेही बरेच नाव आले, परंतु आम्ही पाहतो की या सभागृहामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नाव दिलेत त्यापैकी बरेच विद्यार्थी अबसेंट आहेत. मी काही पालकांना फोन केला, त्यांचं उत्तर असं आलं त्याचं की मुलगा मामाकडे गेलाय, आलाच नाही. मग तुम्ही यायचं ना म्हणलं, ते मी नाही. एकाला फोन केला, ते म्हणे ते हैदराबादला गेला. म्हणजे पालकांच्या संदर्भात एक नैराश्य आहे किंवा शिक्षणाच्या बाबत एक नैराश्य आहे. कारण पूर्वी आम्ही पाहायचं की एक विद्यार्थी असेल सत्काराला तर त्या एका विद्यार्थ्याबरोबर कमीत कमी 5 जण यायचे. त्याचे आई वडील, मोठा भाऊ, लहाना भाऊ, आपली तर आजी, तर त्याला उत्साह वाटायचा. हे शैक्षणिक क्षेत्रातील एक प्रकारची घसरण आहे. परंतु आमचा असा प्रयत्न आहे की विद्यार्थ्यांची गुणवत्ता
टार्गेट केलं पाहिजे आणि या टार्गेट करून ती गुणवत्ता अजून डेव्हलप झाली पाहिजे. याच्यासाठी पब्लिक प्लेस मध्ये या गुणवत्तेचा उदो झाला पाहिजे, त्यांचा सत्कार झाला पाहिजे, त्यांना गायडन्स झालं पाहिजे, जेणेकरून ही गुणवत्ता अजून वाढेल, ही गुणवत्ता अजून प्रगती पथावर जाईल आणि विद्यार्थी चांगल्या मार्गाला लागतील. आपण पाहतो की अलीकडं शिक्षणाच्या संदर्भामध्ये जिकडं तिकडं मोठ्या प्रमाणामध्ये बोगसगिरी आलेली आहे. मी आता त्या बातमी वाचतोय आपण की नीटचं मॅटर, नीट ही या 2-3 वर्षामध्ये कितीतरी वेळा त्याचे पेपर फुटले, पण तरी विद्यार्थ्यांनी आपल्या मेरिटवर, आपल्या कार्यकर्तृत्वावर, आपल्या अभ्यासावर निश्चय करून विश्वास ठेवून आपला अभ्यास केला पाहिजे. कारण यशस्वी होण्यासाठी कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट नाहीये. आपण कॉप्या करून मार्क मिळवू पण मेरिट नाही, कॉप्या करून मार्काचा फुगवटा वाढेल पण गुणवत्ता येत नाही. गुणवत्ता येण्यासाठी तुमचा अभ्यासच कामाला येत असतो. म्हणून आपण कधीही फुगवटा निर्माण करण्यासाठी मार्क न घेता आपण अभ्यास करून गुणवान झालं पाहिजे, गुणवंत झालं पाहिजे आणि तेव्हाच तुम्हाला पुढे जायला चान्स मिळणार आहे. जीवनाच्या या टप्प्यानंतर 12वीच्या वर्षाला आपण काय म्हणतो की 12वीच्या वर्षानंतर हे तुमचं जीवनातला टर्निंग पॉइंट आहे. पुढं तुम्हाला काय बनायचंय, काय व्हायचंय हे ठरवणारा कार्यकाल म्हणजे 12वी पासचं वर्ष आहे. कोणी मेडिकलला जाईल, कोणी इंजिनिअरिंगला जाईल, कोणी ITI ला जाईल, म्हणजे अनेक मार्ग आहेत. याच बरोबर आपण, माझा सल्ला असेल की व्यवसाय शिक्षण अतिशय महत्वाचं. व्यवसाय शिक्षणातून करिअर घडतं, त्यामुळे व्यवसाय शिक्षणाला खूप महत्व द्या आणि व्यवसाय शिक्षणाची चॉईस करा. यातून तुमचं जीवन घडणार आहे. आपल्याकडे कसं आहे, त्या मेंढरासारखं आहे. आपण म्हणतो ना की पहिल्या मेंढीने उडी मारली की मागेली मारत राहते, मारत राहते, मारत राहते. तसं 12वी 2 गोष्टी म्हणल्या जातात, एक तर मेडिकल किंवा इंजिनिअरिंग. काय व्हायचं तुला? तेव्हा डॉक्टर व्हायचं. म्हणून विचारा काय व्हायचं तुला? डॉक्टर व्हायचं. एकदा मी तर 12वी आर्टच्या विद्यार्थ्यांना विचारलं, कोणाला विचारलं मी? 12वी आर्टच्या पोरांना विचारलं तुला काय व्हायचंय? ते म्हणजे डॉक्टर व्हायचं. एवढं त्याला हे माहित नाही की 12वी आर्टच्या मुलाला मेडिकल लाईनला जाता येत नाही, पण तेच काय व्हायचंय? डॉक्टर. काय व्हायचंय? इंजिनियर. म्हणजे मेडिकल आणि इंजिनिअरिंग या 2 क्षेत्रापेक्षा अनेक मोठे मोठे क्षेत्र आहेत. तिकडे आपण पाहिलं पाहिजे, तिकडे पाहिलं पाहिजे. जीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये संधी आहेत. फक्त एकच गोष्ट आहे की तुम्ही त्या ठिकाणी तुमचं जे बेस्ट लपलेलं आहे ते बेस्ट लपलेलं बाहेर काढलं पाहिजे. आपल्या भारताच्या प्लॅनिंग कमिशनचे एक सदस्य होते डॉक्टर नरेंद्र जाधव. ते असं म्हणायचे की माझा बाप मला सांगायचा तू काय हो पण नंबर 1 हो, तू काय हो पण नंबर 1 हो, तू गुंडा व्हायला हरकत नाही पण नंबर 1 हो. म्हणजे अशा प्रकारे नंबर 1 ची आपण अभिलाषा बाळगली पाहिजे. ठीक आहे, 10वी पर्यंत 12वी पर्यंत आपली मॅच्युरिटी नसते, एवढी समज नसते आपल्याला, पण आता तुम्हाला समज आलेली आहे. आता ठरवा की मी काय होईल पण बेस्ट होईल, मी काय होईल पण बेस्ट होईल, असं तुम्ही या प्रसंगी निर्धार पक्का करा आणि जीवनामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी आम्ही तुम्हाला
वेळोवेळी प्रत्येक टप्प्यावर गायडन्स द्यायला तयार आहोत आणि सरकारच्या स्कीम सुद्धा अनेक आहेत, ज्या सरकारी स्कीमद्वारे तुम्हाला तुमचं करिअर अचीव करता येतं, प्राप्त करता येतं, फक्त तुमची तयारी पाहिजे. मी पाहतो की विशेषतः ज्या जुन्या वस्त्या आहेत आमच्या भीमनगर सारख्या कुठल्या पुण्या गावाच्या सुद्धा, त्या ठिकाणी शिक्षणाचा पूर्ण पट्ट्यापळ झालेला आहे. शाळेत पोरं जायला तयार नाहीत, वर्गात बसायला तयार नाहीत, कॉलेज करायला तयार नाहीत. त्यामुळं त्यांचं जे घसरण वाढली शिक्षणाची खूप वाढलेली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा आम्हाला या वस्त्यातून शिक्षणाचं प्रमाण कसं वाढेल, या लोकांच्या डोक्यामध्ये शिक्षण कसं जाईल याचा विचार करण्याची गरज आहे. काय म्हटलं जातं अलीकडं? निराशा. शिकून कुठं नोकर आहे, शिकून कुठं काय फायदा व्हायला. म्हणजे शिक्षण केवळ नोकरीचं साधन आहे असंच पक्क डोक्यात घेतल्यामुळं काय झालं आता की नोकऱ्याचं प्रमाण कमी झालं. मग काय झालं, अशी हवा आली की शिकून सरून नोकऱ्या नाहीत, नोकऱ्या ज्या आहेत त्या नोकऱ्या लागण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, कुणीतरी गॉडफादर पाहिजे. अशा प्रकारचे चुकीच्या गोष्टी पसरल्यामुळं लोकांच्या मनातली शिक्षणाची जी उर्मी होती ती कमी होत आहे. त्यामुळं असं काही प्रकार नाहीये, ज्याच्याकडे मेरिट आहे त्याला कुणीही नाकारू शकत नाही. मग तिथे किती गॉडफादर राहू द्या, कुणी नाकारू शकत नाही. त्यामुळं शिक्षणापासून एक आपलं मानसिक परिवर्तन होतं. शिक्षणामुळे माणूस हा खरा माणूस बनतो, ज्याला कायदा, सुव्यवस्था, संस्कार, नियम ही माहिती होते. ती माहिती तो जीवनात पालन करतो. त्याच्यामुळे शिकायचं आणि पुढची गोष्ट आहे ती नोकरीची. त्यामुळं कितीही वाईट दिवस आले तरीही शिक्षणापासून कुणाचाही तोटा नाहीये, उलट फायदाच आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनी शिक्षण हे वाघिणी दूध आहे, ह्याला टार्गेट करायचं आणि शिक्षणाला कुठलाही पर्याय नाही याला टार्गेट करायचं. जोपर्यंत आपण शिकणार नाही तोपर्यंत काहीच प्राप्त होणार नाही. अशा प्रकारचं मनामध्ये खूणगाठ बांधूया आणि 10वी आणि 12वीच्या मुलांना त्यांच्या पुढील करिअरसाठी आम्ही शुभेच्छा देतो. आणि यानंतर आपल्या सर्वांच्या ठिकाणी सत्कार होईल, तेव्हा या ठिकाणी आपण सर्वांनी ऐकलं त्यावर धन्यवाद. जय भीम, जय भारत.